या ठिकाणी अर्थात आत्ताचं जे युग आहे, AI युग, कम्प्युटरचं युग आणि त्याच्यामधले असणारे मास्टर सन्माननीय बळवंत जयवंत गोरड साहेबांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय गोरड साहेब. खरं तर शरद साहेब, मगाशी मी प्रस्तावनेमध्ये खूप सारे पॉईंट्स मांडले. 5 मिनिटं घेण्यापेक्षा मी 2च मिनिटं घेतो आणि 2च मिनिटांमध्ये तुम्हाला AI काय आहे आणि आपण आता कुठल्या स्टेजला आहात हे तुम्हाला सांगतो. भारताच्या GDP मध्ये 10% वाटा IT क्षेत्राचा. जर $4.5 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी असेल तर साधारणतः $400-500 बिलियन आपलं एक्सपोर्ट आहे. आणि ज्याला ज्याला IT क्षेत्राबद्दल आपल्याला असं वाटत असेल की IT क्षेत्र आपण निगडीत नाहीये, कारण हे क्षेत्र असं आहे की खूप दूरच आहे. काही करा, आज तुम्हाला IT क्षेत्राशी आज निगडीत राहावंच लागतं. साधं आजचं वातावरण तुम्हाला चेक करायचं आहे, मोबाईलवरती आपल्याला वेदर फोरकास्टिंग बघायला लागतं. प्रवास करायचा आहे, मेक माय ट्रिप रेड बस नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरून आपल्याला बुकिंग करता येतं. विमानाचा प्रवास करायचा आहे, घरातनं बुकिंग होतं. कॉलेज ॲडमिशन घ्यायचं आहे तर कुठल्या कॉलेजला, ज्यावेळेस माझं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन झालं त्यावेळेस माझे वडील आजनाथ कर्णवर हे MIT कोथरूड अजून आजूबाजूचे कॉलेज वगैरे सगळे गाडीवरती फिरले. पण आज ती गरज नाहीये. आज एका मिनिटामध्ये वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता प्रत्येक कॉलेजची, डायरेक्ट तुम्हाला सगळं इथे मिळते. लहान मूल जन्माच्या अगोदर पोटामध्ये त्याची व्यवस्था आहे का, चांगला आहे का, त्याचा व्यवस्थित हातपाय आहेत का, हे सगळं बघायला आज मेडिकल फील्डमध्ये जायला लागतं. मेडिकल फील्डमधले सगळे सॉफ्टवेअर्स हे कम्प्युटरवाले IT वाले तयार करतात. एव्हिएशन असू द्या, विमान कंपनी असू द्या, सगळं सॉफ्टवेअरवरती चालतं. रेल्वे असू द्या, सगळं सॉफ्टवेअरवरती चालतं. ट्रान्सपोर्टमधली कुठलीही सिस्टम्स बापूसाहेब कर्णवर साहेब आपले याच्यामध्ये आहेत, सिव्हिल क्षेत्रामध्ये आहेत. सिव्हिल सिस्टममधली सगळी सॉफ्टवेअर आज कम्प्युटरवाले डेव्हलप करतात. परदेशात जॉब करायचा आहे तुम्हाला, IT क्षेत्र सगळ्यात चांगलं आहे. हाय सॅलरी पाहिजे, ज्याच्याकडे स्किल आहे. 10 लाख तुम्ही पगार मागितला तर कंपनी तुम्हाला 20 लाख 25 लाख 30 लाख देते. तुमच्याकडे स्किल पाहिजे. आज डिग्री मॅटर करत नाहीये जगामध्ये. तुम्हाला फक्त थोडक्यात 2 मिनिटात सांगतो. सुंदर पिचाई म्हणून असे एक व्यक्ती आहेत, भारतीय व्यक्ती आहेत. त्यांची सॅलरी किती आहे माहिती आहे वर्षाला? 5,700 कोटी रुपये. 5,700 कोटी म्हणजे 6,000 कोटी एका वर्षाची सॅलरी आहे. तुम्ही विचार करा महिन्याची सॅलरी किती झाली. बरं, सुंदर पिचाईंचं एकमेव उदाहरण सांगतो असं नाहीये. अडॉपचे शंतू नारायण बघा, यांची सॅलरी बघा. सगळे जे सॉफ्टवेअर आहेत हाय सॅलरी इंडियामध्ये का पॉसिबल होतं? इंडियाचा जो रेट आहे, इंडियामध्ये करन्सी चालते रुपया. US मध्ये आणि युरोपियन कंट्रीजमध्ये त्यांच्या करन्सी आहेत. कोणाची डॉलर आहे, कोणाची युरो आहे. आणि ज्यावेळेस ते कन्व्हर्जन होतं, आजच्या तारखेला जर मोबाईलवरती बघितलं तर $1 किंमत 90-92 रुपयाच्या आसपास आहे. आणि 90-92 रुपयाचं कन्व्हर्जन अमेरिकेच्या कंपनीला सोपं पडतं, भारतातल्या कंपनीला काही थोडं डिफिकल्ट असेल. आणि त्यामुळं भरपूर साऱ्या गोष्टी होतात. आणि ह्याच्यामध्ये भरपूर बोलण्यासारखं आहे. जॉब रोल्स, ज्यावेळेस आमच्या टीमने काय रिसर्च केला की आपल्या, मी फक्त IT बद्दल बोलतो असं नाहीये, एक विद्यार्थी म्हणून किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकतो. जगामध्ये 50,000 वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. एखादा इंजिनियर झालेला माणूस, सेम डिग्री असणारा माणूस 5 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. कोण टीचिंग म्हणून टीचर करू शकतो, कोण IT मध्ये जाऊन डेटा सायंटिस्ट म्हणून काम करू शकतो, कोण AI/ML इंजिनियर करू शकतो, कोण सॉफ्टवेअर डेव्हलपर करू शकतो, कोण वेब डेव्हलपर करू शकतो, कोण मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर करू शकतो. त्यामुळे असं नाहीये BA झालेला माणूस हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 10 वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करू शकतो. हे आहे. त्यामुळं फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागेल. संघर्ष कुठल्याही क्षेत्राचा, कुठलंही क्षेत्र खराब नाहीये, कुठलंही क्षेत्र वाईट नाहीये, सगळे क्षेत्र टॉपला आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला स्किल घ्यावं लागेल आणि आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागेल. जाता 2 मिनिटांमध्ये तुम्हाला फक्त संघर्ष करायचा असेल तर काही ओळी मी कुठेतरी ऐकल्या होत्या, त्यावेळी तुम्हाला सांगतो. हर एक संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. यातला प्रत्येक खूप छानसा मिनिंग आहे. माना है कि अंधेर बहुत चारों ओर नाकामी है, माना है कि अंधेर बहुत चारों ओर नाकामी है, माना कि थक के टूट रहे सफर अब दुर्गामी है. जीवन की आपाधापी में जीने का ठिकाना छूट गया, जीवन की आपाधापी में जीने का ठिकाना छूट गया, माना कि थक के सपनों का नींदों में आना छूट गया. माना कि हिम्मत टूट गई, माना कि हिम्मत टूट गई, आंखों में निराशा छाई है, माना कि चांद में ग्रहण है और रात में अभी गहराई है. पर श्री कृष्ण जी ने साफ कहा है कि सिर्फ कर्म तुम्हारा कल होगा. श्री कृष्ण जी ने साफ कहा है कि सिर्फ कर्म तुम्हारा कल होगा, और कर्म में है सच्चाई तो कर्म कहाँ निष्फल होगा. लोहा जितना तपता है
उतनी ही ताकत भरता है. लोखंडाला जेवढं तापू ना लोखंड तेवढं स्ट्रांग बनतं. लोहा जितना तपता है उतनी ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखारता है. आपले तानाजी बापू आहेत, त्यांचा सोन्याचा व्यवसाय होता. सोन्याला जेवढं आपण तापू तेवढं सोनं चकाकतं. हीरे को जितने घाव लगे उतना खूब चमकता है. मिट्टी का बर्तन पकता है तब जाके धुन पे कनकता है. सूरज जैसे बनना है तो सूरज जैसे जलना होगा. सूर्यासारखं बनायचं असेल तर सूर्यासारखं जळायलाच लागेल. सूरज जैसे बनना है तो सूरज जैसे जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नदीला खूप आदर आहे. कृष्णा, कोयना, गोदावरी, सरस्वती सगळ्या नदींना आदर आहे. कारण नदी खूप साऱ्या गोष्टी सोडून देते, तिचा अभिमान सोडून देते. मी पर्वतामध्ये उगम पावली हा तिचा अभिमान आहे. जाताना प्रत्येकाला मदत करत जाते. नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हम तो आदम के बेटे हैं. आदम म्हणजे ईश्वर, म्हणजे भगवान. आपण सगळे तर ईश्वराची मुले आहोत. हम तो आदम के बेटे हैं. क्यों सोचे रहा सरल होगा. कुछ थोड़ा सा ज्यादा वक्त लगेगा लेकिन संघर्ष सभी का सफल होगा. संघर्ष सभी का सफल होगा.